आज आपण बनवणार आहोत भोपळ्याचा गारवा. चला तर मग स्वच्छपणे भोपळा धुवून घेतला, त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि वरची साल काढून घेतली आणि ते तुकडे छोट्या छोट्या आकारामध्ये कापून घेतले. त्यानंतर मस्त असे कापलेले आहेत. आता गरम भांड्यावरती ठेवून त्याला शिजवून घ्यायचं आहे. हे शिजवून तयार झाले आहेत. आपण पाहू शकता एकदम मऊ असे शिजलेले आहेत. आता हे आपण सर्व एका भांड्यामध्ये काढून घेऊया. यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार गूळ घालणार आहोत. जेवढा गूळ जास्त असेल तेवढ्या घाऱ्या मऊ आणि छान लागतात. हे सर्व मिश्रण आता कढईमध्ये घेऊयात आणि गुळाचं पाणी सगळं शिजवून आटवूयात. गुळाच्याच पाण्यात शिजवायचं, एक्स्ट्रा पाणी कोणते घालायचं नाही. आपण वेलदोडे घातले. गरम गरम मिश्रण हे आपण परातीमध्ये काढून घेतलं. त्यामध्ये गव्हाचं पीठ मिसळत आहोत. गव्हाचं पीठ हे कमीत कमी प्रमाणात वापरायचं आहे आणि हाताला चिकटल्यानंतर त्याला थोडंसं हाताला तेल लावून ते मिश्रण करून असे हे झाकून ठेवायचे. बघा, हे मिश्रण परफेक्ट तयार झाले आहे. एका प्लास्टिकच्या कागदावरती हे गोळा बनवून असं हे थापून घ्यायचं. त्यावरती थोडंसं तीळ घालायचं. यावरती थोडंसं असं तीळ घालूयात. मस्त असं तळून घ्यायचं. तळताना त्याचा कलर चॉकलेटी होईपर्यंत त्याला तळायचं, जेणेकरून आतमध्ये कच्चं राहणार नाही. मस्त असे हे घारगे तयार झाले आहेत. आता मी हाताने तोडून दाखवते किती सॉफ्ट आणि मऊ झाले आहेत. तर आपले घारगे तयार.